वर्ष राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिक काम केलं असणाऱ्या सगळं माझे युवक आहेत यांनाही माहिती आहे की मी किती प्रामाणिकपणे काम केलेलं आहे मागील 16-17 वर्षामध्ये. येणारी निवडणूक असेल, विधानसभा झाली, लाड साहेबांवर मनापासून प्रेम केलं, नेते म्हणून त्यांच्यासाठी प्रामाणिक काम केलं. विधानसभेच्या 19च्या पराभवानंतर अनेक घडामोडी घडल्या. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत नागपूरला जाऊन पक्षप्रवेश केला, पण काही गोष्टी मनाला पडल्या नाहीत. पक्षप्रवेश केल्यानंतर मी कुठेही तालुक्यातल्या राजकारणात सक्रिय झालो नाही. सक्रिय होण्यामागची काही कारणं आहेत, काही गोष्टी मनाला पडल्या नाही, त्यामुळं मी सक्रिय राजकारणात साहेब उतरलो नाही. 2 वर्ष मागील मी माझ्या सामाजिक कार्य असेल किंवा सुखदुःखामध्ये सगळ्यांमध्ये मिळून मिसळून होतो. कुठेतरी राजकारणामध्ये मागे पडत चाललोय किंवा माझे जे युवक सहकारी आहेत यांच्या सगळ्यांची अपेक्षा होती का परत आपण जिथे बॉन्ड राहून आपण काम केलं तिथे परत मी सक्रिय झालो पाहिजे, अशी माझ्या जिल्हा परिषद वॉर्डमधील सगळं युवक असतील, ज्येष्ठ नेते असतील, त्यांची सगळ्यांची अपेक्षा होती. या सगळ्या अपेक्षा प्रत्येकाला माझ्याकडून होत्या. कुठेतरी युवकांचं मन हे होत होतं की बाबा कुठेतरी तू सक्रिय झालं पाहिजे, मागे पडत चाललाय राजकारणामध्ये. कुठलीही अपेक्षा न करता 17लाही थांबलो मी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये, 24लाही थांबलो, आता 26लाही थांबलो. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले जिल्हा परिषद वॉर्डचे जे काही उमेदवार आहेत, परिवर्तन आघाडीचे सुवर्णताई ठाकरे, संदेश हजारे, श्रीकंठेताई आहेत, यांचं प्रामाणिकपणे काम करून जास्तीत जास्त मताधिक्याने माणगाव जिल्हा परिषद वॉर्डमधील परिवर्तन आघाडीचे 3 उमेदवार असतील, यांचं प्रामाणिक काम करून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचं प्रामाणिक काम करेल. साहेब, एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला हिंगोली जिल्हा परिषद वॉर्डमधनं जे आमचे कार्यकर्ते निवडून येतील, जे आमचे कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांना आपल्याकडून सुधाकर शेठ असतील यांच्याकडून आम्हाला मदत होते, पण आपल्याकडूनही आमच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद.